तर बोलायचं तरी काय, झाला मानव या संसारी आपुला आपण वैरी. आता तुमच्यासमोर प्रश्न निर्माण झाला असेल, आपुला आपण वैरी, आपणच वैरी का? हा मित्रांनो, हे सत्य आहे. नमस्कार मित्रांनो, बोलायचं तरी काय, बोलायचं तरी काय या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुसकर. मित्रांनो, बोलायचं तरी काय, बोलायचं काय, मी आणि माझा संघर्ष. मित्रांनो, मी आणि माझा संघर्ष नव्हे तर त्या संघर्षामध्ये बोलायचं काय, तर त्या संघर्षामध्ये जे काय मी 5 मंत्र त्याचा वापर केला, त्यानुसार वागलो, त्या 5 मंत्रांना जे समजलो, त्या 5 मंत्राचा महत्त्व मला जे कळलं, त्या मंत्राबद्दल आज बोलणार आहे. म्हणून काय, बोलायचं तरी काय, तूच आहे तुझा जीवनाचा शिल्पकार. आणि ते आपण या पूर्वीच्या भागात ऐकलेलं आहे, समजून घेतलेलं आहे. पण आज जो विषय आहे तो दुसऱ्या मंत्राचा आहे. तर बोलायचं तरी काय, झाला मानव या संसारी आपुला आपण वैरी. आता तुमच्यासमोर प्रश्न निर्माण झाला असेल, आपुला आपण वैरी, आपणच वैरी का? हा मित्रांनो, हे सत्य आहे. प्रत्येकजण, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक प्राणी मात्र जे काय भोगतो ना जन्माला आल्यानंतर, त्याच्यामागे तो कर्म घेऊन येत असतो, कर्म घेऊन येत असतो. त्याला तुम्ही म्हणाल नशीब. मित्रांनो, नशीब ही गोष्ट खोटी आहे. कर्म, हा कर्म हा शब्द का वापरलं? कारण आपण जे काही कर्म करतो, कृती करतो, कार्य करतो, त्यानुसार आपल्याला फळं मिळत असतात. म्हणून आपण म्हणतो, हिंदीमध्ये एक म्हण आहे, जैसा बोओगे वैसा पाओगे. तसंच आहे मित्रांनो. तर आपण जे प्रारब्धामध्ये म्हणजे पूर्व आयुष्यात जे काय चांगल्या वाईट गोष्टी केलेल्या आहेत, ते सुद्धा आपण भोगतो. चांगले किंवा वाईट कोणत्याही प्रकारचे त्या गोष्टी असो, ज्या काय कर्म केले आहेत आपण पूर्व आयुष्यात प्रारब्धात, ते आपण भोगतो. मित्रांनो, जे काय आपण कर्म करतो ना, त्याची लेखाजोखा हा लिहून ठेवलेला असतो. लिहून म्हणजे कुठल्या कागदावरती, याच्यावरती नव्हे, त्या आपल्या मानसिकतेमध्ये. लक्षात घ्या. आता हे कुठे ठेवलं आहे, तर एका बँकेमध्ये. मित्रांनो, जसं आपण बँकेमध्ये एखादी रक्कम गोळा करत असतो, एखादी रक्कम गोळा करत असतो आणि मग त्या रकमेचा आपण आपल्या आयुष्यात वापर करत असतो. सेविंगमध्ये जी रक्कम गोळा करून ठेवलेली आहे, सेव्ह केली आहे, ती संचयन केलं आहे, तशीच ही गोष्ट आहे. तसंच हे आपण हे कर्म गोळा करत जातो आणि त्याची बँकिंग करत जातो. लक्षात घ्या. त्याचं संचयन करत जातो आणि मग ते संचयन केल्यानंतर ते आपल्याला वापरायचं आहे आपल्या आयुष्यात, गरजेनुसार, काळानुसार, परिस्थितीनुसार. मग तसं ते वापरत जातो. मग जे काय आपण संचयन केलं आहे, जे काय संचयन केलं आहे, म्हणजे पूर्व आयुष्यामध्ये असो किंवा वर्तमान आयुष्यामध्ये असो, जे काय आपण संचयन केलं आहे त्याचा वापर आपण करणारच ना. मग ते चांगलं असो किंवा वाईट असो, चांगलं असो किंवा वाईट असो. चांगलं म्हणजे काय, सत्कर्म. सत्कर्म केलं आहे तर आपल्याला ते भोगताना आपल्याला तसं त्या प्रकारेच त्याची परिणाम भोगायला मिळणार. आणि कुकर्म केलं आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला तसे परिणाम भोगायला मिळणार. कुकर्माचं तुम्ही म्हणाल, मी कुकर्म केलं होतं, त्याचं आता सत्कर्मामध्ये रूपांतरित व्हावं, तर तशी गोष्ट अस्तित्वात नाही आहे. तसं कोणीही करू शकत नाही. मग तो कोणीही असला तरी, अगदी परमेश्वर असला तरी, ज्याला आपण परमेश्वर म्हणतो, ईश्वर म्हणतो, छोटीशी त्रुटी, छोटीशी चूक, त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. उदाहरणार्थ, रामाने जी बालीचा वध केला झाडाच्या मागे लपून, ते त्यांना त्याच्या पुढच्या आयुष्यात
पुढच्या आयुष्यात म्हणजे कृष्ण जन्मात ते त्यांनी भोगलं. शेवटच्या क्षणी जे पारध्याने त्यांच्या अंगठ्यावरती श्रीकृष्णांच्या अंगठ्यावरती बाण मारला झाडाच्या आडून, त्याला वाटलं की हरण आहे. निमित्त आहे मित्रांनो, ते की कर्माचं फळ आहे. म्हणजे कर्माचं फळ प्रारब्धातलं असो किंवा वर्तमान काळातलं असो, हे भोगावंच लागते मित्रांनो. म्हणून तुझं आहे, काय झालं, काय बोललो होतो मी मंत्र, तो जरा सांगा बघू. काय मंत्र माझा होता तो? झाला मानव या संसारी, आपुला आपण वैरी. आपुला म्हणजे स्वतःचा, आपण वैरी आहोत. जर आपण वैरी आहोत तर आपण मित्रही आहोत, लक्षात घ्या. तर आपण मित्रसुद्धा आहोत. जर आपण वैरी आहोत तर दुसरा त्याचा हे काय आहे, स्वरूप काय आहे, तर मित्र. तर सर्वात जवळचा मित्र कोण माहिती आहे का? सर्वात जवळचा मित्र सुद्धा आपण स्वतः आहोत. जर सर्वात मोठा शत्रू, मोठा दुश्मन, वैरी जर आपण असू, तर आपण आपला अगदी जीवलग कंठस्य, जीवश्य कंठस्य मित्र सुद्धा आपणच असणार. मित्रांनो लक्षात घ्या. आता आपण म्हणतोय मी कर्म केलं, कर्म केलं तुम्ही, मग त्याचे परिणाम आपण कसे काय भोगणार आहोत? त्याचे परिणाम आपण कसे भोगणार आहोत? मित्रांनो आणखीन एक उदाहरण देतो. महाभारतामध्ये ज्यावेळी युद्ध सुरू होतं, त्या युद्धामध्ये पितामह भीष्म त्यांच्यावरती जो हल्ला केला गेला आणि त्यांना त्या बाणांच्या शय्येवरती त्यांना झोपवलं, बाणांच्या शय्येवरती, आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, युद्ध संपेपर्यंत त्यांना जीवित राहावं लागलं. कारण त्यांच्याकडे हे होतं, काय म्हणतात त्याला, ह्याचं मरण, इच्छा मरण होतं. आपल्या इच्छेनुसार ते मरू शकत होते. मग त्यांनी ठरवलं की नाही, आपल्याला हे युद्ध पूर्ण बघायचं आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं आहे की ही वेळ आपल्यावरती का आली. कारण त्यांनी 7 जन्म जाऊन मागे बघितलं, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा योगशक्ती होती. 6 जन्म त्यांनी मागे जाऊन बघितलं आणि त्यांच्यामध्ये सुद्धा योगशक्ती होती. आणि त्यांनी 6 जन्म मागे बघितलं जाऊन की आपण असं काय कुकर्म केलंय, त्याचे फळ आज आपण भोगतोय. पण ते 7व्या जन्मात पोचू शकले नाही, म्हणजे प्रारब्धातील 7व्या जन्मात ते पोचू शकले नाही. कारण का? कुकर्म केले ना त्याने. त्यामुळे त्यांची ती दिव्य शक्ती काम करू शकली नाही. आणि शेवटी अहंकार असतो मित्रांनो, त्याला कारण काय? अहंकार. मी असं काही नाही केलंय, मी असं वागलोच नाहीये, मी चुका केलेल्याच नाही आहेत. मित्रांनो असं कोणीही काही म्हणू शकत नाही. कळत नकळत हे आपल्याकडून बऱ्याचशा चुका घडत असतात, कळत नकळत. जसं उदाहरण मी रामाचं दिलेलं आहे, कळत नकळत. म्हणजे एक वचनी एक पत्नी असा असलेली व्यक्ती, अशा व्यक्तीच्या हातून कळत नकळत ती चूक घडली. म्हणजे ती मुद्दाम नाही केलेली, कळत नकळत. तर का? तर धर्माचं संरक्षण करण्यासाठी. मग काही असो मित्रांनो, बरे तुम्ही धर्माचं संरक्षण करण्यासाठी ती नियमाला उल्लंघन जर तुम्ही ती गोष्ट केलीत, कायद्याला उल्लंघन जर ती गोष्ट केलीत, तर त्याचे परिणाम सुद्धा तुम्हाला भोगावे लागतील. तुम्ही चांगलं केलंय काम, धर्मासाठी केलंय, तरी सुद्धा मित्रांनो तर त्यांना ते कळलं नाही. मग ज्यावेळी सगळं युद्ध संपलं आणि त्यांना इच्छा मरण हवी होती, त्यांना आता म्हणायला की त्यांच्या मनात विचार आला की आपल्याला आता ह्या जगातून जायचं आहे, पण तत्पूर्वी मला समजून घ्यायचं आहे की ही वेळ माझ्यावर का आली, ह्या असा माझा अंत का होतोय.
त्या बाणांच्या शय्येवरती आपण का झोपलोय, का ही वेळ आली आहे. मग त्यांनी जगत गुरुकडे म्हणजे भगवान श्रीकृष्णाकडे प्रार्थना केली आणि त्यांना सांगितलं की बाबा मला दाखवा असं काय घडलंय की ही वेळ माझ्यावर आली, असं कुकर्म माझ्या हातून काय घडलंय. मग श्रीकृष्णाने त्यांना त्या 7व्या जन्मातला प्रारब्ध दाखवलं. त्यावेळीसुद्धा ते राजा होते आणि ते आपल्या नगरातून, त्यावेळी राजा असताना नगरातून काय करत होते, सफर करत होते, फिरत होते, निरीक्षण करत होते घोड्यावर बसून आणि चालले होते त्या वाटेतून. तर वाटेत एक सरडा आला. आता तो घोडांच्या टाप्याखाली त्याचा अंत होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं, लगेच त्याला उचलून बाणाने आपल्या भात्यातून बाण काढला आणि त्याने उचलून त्याला बाजूला फेकलं, बाजूला सारलं. पण तो कळत नकळत तो जो सरडा आहे तो निवडुंगाच्या फडावर जाऊन पडला. निवडुंगाच्या फडावरती, झाडांवरती जाऊन पडला आणि त्याच्या अंगामध्ये ते काटे रोवले गेलेत. त्याच्या अंगामध्ये ते काटे रोवले गेलेत आणि तो तसाच त्या निवडुंगाच्या फडावरती पडून होता काही दिवस. मग त्याच्या मुखामध्ये ते दवबिंदू पडलेत आणि त्याचा नंतर प्राण गेला. ही गोष्ट ज्यावेळी त्यांच्या निदर्शनात आली, दाखवण्यात आली की बघा प्रारब्धात, मित्रांनो, म्हणजे कळत नकळत त्यांचा तो हे नव्हता, मानस नव्हता की त्या सरड्याचा जीव जावा, अशा प्रकारे जावा. उलट पक्षी तो घोड्यांच्या टापाखाली मिळून चिरडून जाऊन मरण होईल, त्याचा मृत्यू येईल, ही त्यांना काळजी होती. पण काळजीपोटी त्यांनी कळत नकळत गुन्हा केला होता. त्यांना जर तेवढीच काळजी होती तर त्यांनी ते उतरून घोड्याला थांबवून त्याला बाजूला सारलं असतं किंवा त्याला जाऊ दिलं असतं. म्हणजे कळत नकळत त्यांच्याकडनं घडलेली ती घटना होती. म्हणजे 7व्या जन्मातील गुन्हा त्यांनी 7 जन्मानंतर तो पूर्ण केला. मित्रांनो, लक्षात घ्या, कर्माची फळं म्हणजे प्रारब्धामधून आल्यानंतर आपण म्हणतोय जे काय भोगायचे ते आपण भोगतो. म्हणून त्या वर्तमान आयुष्यात आपल्याला तशी परिस्थिती आपल्याला सामोरं जावं लागते, तशा परिस्थितीला सामोरं जावं लागते. आपण म्हणतो असं ही समोरची व्यक्ती आपल्यावर का वागली, अमुक व्यक्ती आपल्या आयुष्यात आली आणि ती आपल्याला चीट करून का गेली, आपल्याला लुबाडून का गेली, आपल्याला ही व्यक्ती त्रास का देते. तर बऱ्याचशा गोष्टी प्रारब्धात असतात. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक गोष्टी प्रारब्धात असते. प्रत्येक गोष्टी प्रारब्धात नसते मित्रांनो. ज्यावेळी जाणून बुजून एखादी व्यक्ती जाणून बुजून ठरवून विचारपूर्वक ज्यावेळी एखाद्याला त्रास देत असते ते प्रारब्धातलं नसते मित्रांनो, ते प्रारब्धातलं नसते. जाणून बुजून त्रास देणारी व्यक्ती ते आपल्या प्रारब्धानुसार देत नसते. कळत नकळत ज्या घटना घडतात त्याच्या मागे प्रारब्ध असते. पण जाणून बुजून एखादा त्रास देत असेल, चीट करत असेल, फसवत असेल, तो स्वतःच्या कर्माची फळं तयार करतोय. तो स्वतः काय करतोय, आपला पापाचा घडा भरतोय. तो आपल्या पापाचा घडा भरतोय कारण तो सद्विवेक बुद्धीचा वापर करत नाहीये. तो जाणून बुजून समोरच्याला त्रास देतोय. त्यामुळे त्याच्या कर्माचं तो काय करतोय, त्याच्या कर्मानुसार तो आपल्या पापाचा घडा भरतोय. पण त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये त्याचे परिणाम नाही होणार. फक्त तुम्हाला काय मिळणार आहे त्या वेळेला, त्या परिस्थितीमध्ये, की तुम्ही निर्भीड होणार आहात. तुम्ही निर्भीड होणार आहात कारण त्या परिस्थितीमुळे तुम्ही काय होणार आहात, आणखीन चांगल्या प्रकारे शिक्षित होणार, ज्ञान प्राप्त होणार, तुम्ही पोलाद होणार. लक्षात घ्या, त्या परिस्थितीमुळे, त्या घटनेमुळे
की ती एखाद्याने समजा तुमच्या आयुष्यात आली व्यक्ती आणि जाणून बुजून त्यांनी तुम्हाला फसवलं, विचारपूर्वक फसवलं, चीट केलं, ही गोष्ट तो करून गेला, तो आपल्या पापाचा घडा भरून गेला. त्याच्या पापाचा घडा तो कशा प्रकारे चुकता करायचा आहे तो करेल त्याच्या कर्मानुसार. पण तुम्ही काय शिकलात? तुम्हाला काय कळलं की बाबा अमुक एक व्यक्ती आली आणि आपल्याला तो चीट करून गेली, हे तुम्ही शिकलात, कारण तुम्ही बुद्धिवान प्राणी आहात. मग दुसऱ्यांदा तुम्ही काय करणार? सजग राहणार, सावध राहणार, सावध भूमिका घेणार आणि प्रत्येक व्यक्तीला तुम्ही पारखून त्याच्याबरोबर व्यवहार करणार. म्हणजे त्यावेळी झालेला तुमचा 100 रुपयाचा नुकसान आहे, ते दुसऱ्या वेळेला तुमचं लाखो रुपयाचं नुकसान तुम्ही वाचवणार आहात. मित्रांनो लक्षात घ्या, पहिल्यांदा जे झालेलं आहे, तुम्हाला जे चीट केलं आहे त्या 100 रुपयाच्या नुकसानामध्ये, त्यामुळे तुम्ही सतर्क झालात, सावध झालात, तुमची सद्विवेक बुद्धी जागृत झाली, कारण तुम्ही बुद्धिवान प्राणी आहात. मग तुम्ही काय कराल? दुसऱ्या वेळेला, दुसऱ्या क्षणी, दुसऱ्या परिस्थितीमध्ये तीच घटना जर तुमच्याबरोबर परत घडायला गेली, त्यावेळी तुम्ही सावध झालेला असणार, सतर्क झालेला असणार. त्यामुळे तुम्ही निरखून पारखून ते काम कराल आणि तुमचं संभाव्य धोका तुम्ही टाळू शकता. म्हणजे लाखो रुपयाचं नुकसान, त्यावेळी तुमच्या लाखो रुपयाचं नुकसान होणार होतं. त्या क्षणी तुमचं लाखो रुपयाचं नुकसान होणार होतं. 100 रुपयाच्या नुकसानामध्ये तुम्ही तुमच्या बुद्धीला काय दिली? एक चालना दिली, एक सद्विवेक बुद्धी तुमच्याकडे निर्माण झाली. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही मित्र झालात स्वतःचे. जसं तुझं आहे तुझ्या जीवनाचा झाला मानव या संसारी आपुला पण वैरी. आपण आपलं वैर निर्माण केलं चुकीचं काम करून, चुकीचं कर्म करून. तसंच आपण आपल्या बुद्धीचा वापर करून, सद्विवेक बुद्धीचा वापर करून आपण त्या काळ, वेळ, परिस्थितीनुसार समजून घेऊन, उमजून घेऊन पूर्वी झालेलं नुकसान ते आपण ह्यावेळी टाळलेलं आहे. म्हणजे तुमचं लाखो रुपयाचं नुकसान वाचलेलं आहे. म्हणजे तुम्ही तुमचे कोण झालात? मित्र झालात. लक्षात घ्या मित्रांनो, सद्विवेक बुद्धी महत्त्वाची आहे. मित्रांनो, म्हणून काय म्हणतो की तुम्ही जसे वैरी आहात तसे तुम्ही तुमचे मित्रसुद्धा आहात. माझ्या आयुष्यात मी जे काय व्हिडिओची शृंखला आणली होती, मी आणि माझा संघर्ष, त्याच्यात मी मोगम बोललेलो आहे, कोणाचा नाव उल्लेख केला नाही आहे. ज्यांना कळायचं ते त्यांच्यापर्यंत पोचलेलं आहे. त्यामुळे प्रश्न पडला असेल, कोणी जर हे व्हिडिओ बघितले तर नक्की हे काय बोलत आहेत, यांना काय सांगायचं आहे, हे कुठल्या पार्श्वभूमीवर बोलत आहेत, हे तुम्हाला नाही कळणार. म्हणजे ज्यांना मी उद्देशून बोललो आहे ते त्यांना त्यांच्यापर्यंत पोचलेलं आहे, त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचलेलं आहे. मला कोणाला काय सांगायचं आहे, काय उद्देशून मला त्यांना हे करायचं आहे, निदर्शनात आणून द्यायचं आहे, हे त्यांच्यापर्यंत पोचलेलं आहे. पण मित्रांनो, जे काही मी संघर्ष केलेला आहे त्या संघर्षामध्ये मीच माझा मित्र बनलेलो आहे. प्रारब्धामध्ये कळत नकळत घटना घडल्यात, त्याची फळं मी भोगलीच. पण जाणून बुजून ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे, ज्या लोकांनी माझ्यावर चीट केलं आहे, तो आपापल्या कर्माची फळं भोगेल. त्याच्यासाठी मला काय करायची गरज नाही आहे. पण मी सतर्क झालो, मी माझा मित्र झालो आणि त्यामुळे संभाव्य धोके मी टाळता आलेत. मला संभाव्य धोके, वर्तमान काळातील ते धोके मला टाळता आलेत, भविष्यातले धोके मला टाळता आले. म्हणजे मी त्याच्यावरती विश्वास ठेवून, अंधविश्वास ठेवून काय केलं? त्यांना संधी देत आलो. असं मी का म्हणतोय अंधविश्वास? कारण त्याच्यातून फलित काही झालं नाही मित्रांनो. जो विश्वास मी समोरच्यांवरती ठेवला त्याच्यातून फलित काही झालं नाही, म्हणून मी त्याला अंधविश्वास म्हणतोय. पण माझं कर्म मी केलं, माझ्या मनाला ती गोष्ट टोचू नये,
की बाबा हे मी करायला हवं होतं, एक संधी त्याला द्यायला हवी होती, एक संधी त्याला द्यायला होती, त्याला समजून घ्यायला पाहिजे होतं. कदाचित ती काळ वेळ परिस्थितीनुसार ते व्यक्तीने ती चूक केली असेल, त्याच्याकडून अनवधाने ती घटना घडली असेल, म्हणून मी त्याला एक संधी दिली. मी हा विचार नाही केला त्यांनी जाणून बुजून हे केलेलं आहे. ठीक आहे, भले त्यांनी जाणून बुजून केलेलं असेल तरीसुद्धा एक आपण त्याला संधी देऊया, आणि मी ती संधी दिलेली आहे. आता शेवटी त्याला कसं वागायचं आहे, कसं जगायचं आहे, काय कर्म करायचं आहे, हा त्याचा प्रश्न आहे. त्याच्यावरती माझा अधिकार नाही आहे, त्याच्यावरती माझा नियंत्रण नाही आहे. पण मित्रांनो, मी त्यानंतर सावध भूमिका घेतलेली आहे. बस दिलं, कळलं मला की बस, म्हणून मी ते व्हिडिओची शृंखला आणली. आता बस झालं, जेवढं करायचं आहे, जेवढा त्याग करायचा आहे, जेवढं त्या व्यक्तीला समजावून देण्याचा प्रयत्न करायचा आहे, लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करायचा आहे, तेवढं मी केलेलं आहे. आता माझ्या मनाला ती गोष्ट टोचणार नाही, मला खंत वाटणार नाही. ज्यावेळी माझा शेवटचा क्षण असेल आयुष्यातील, शेवटचा श्वास मी घेत असेन, त्यावेळी माझ्या मनाला दुःख वाटणार नाही. अरे ही मी गोष्ट का नाही केली, एक संधी त्याला द्यायला हवी होती, एकदा प्रयत्न करून बघायला हवा होता. मित्रांनो, आपण दुसऱ्याच्या बाबत प्रयत्न करू शकतो, कृती करू शकत नाही. मित्रांनो लक्षात घ्या, प्रयत्न आणि कृती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. प्रयत्न म्हणजे ठीक आहे, केला प्रयत्न, नुसता प्रयत्न केला, यश आलं, अपयश आलं, मग देवाक ठाऊक असं करून सोडून दिलं विषय. आणि प्रयत्न करणं म्हणजे विचारपूर्वक निर्णय घेणं, विचारपूर्वक कृती करणं, अभ्यासपूर्वक कृती करणं, अभ्यासपूर्वक विचारपूर्वक केलेली कृती, त्याला म्हणतात, काय म्हणतात, कृती, कार्य, कर्म. कारण त्याचं फळ आपल्याला मिळतेच, मग ते एक फळ असो किंवा अनेक फळं असो, त्या काळ वेळ परिस्थितीनुसार त्याची फळं आपल्याला मिळतात. असो मित्रांनो, तर मी माझा वैरी कसा आहे ते तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. मी माझा वैरी कसा आहे, कारण मी जर कुकर्म केलं तर त्याची फळं मी त्या प्रकारेच भोगणार आहे. कुकर्म केलं, आणि प्रत्येकजण कोणी कोणाला सांगितलं की अमुक कर बाबा, हा त्याचा खून कर, त्याला चीट कर, त्याला लुटून खा, त्याला बर्बाद कर, आणि मग मी केलं, तर तो सुद्धा दोषी आहे, सांगणारा सुद्धा दोषी आहे. पण त्यापेक्षा सर्वात मोठ्या दोषी तुम्ही आहात, जो त्याचं ऐकून, त्या व्यक्तीचं ऐकून हे गुन्हे करतोय, हे कुकर्म करतोय. मित्रांनो, गुन्हा करणाऱ्यापेक्षा त्याला साथ देणारा, त्याला नजरअंदाज करणारा, त्याला साथ देणारा, त्याला नजरअंदाज करणारा, त्याच्याबद्दल आपले डोळे बंद करणारा, आपलं तोंड बंद करणारा, हा सर्वात मोठा गुन्हेगार असतो, त्याच्यापेक्षाही मोठा गुन्हेगार असतो. म्हणजे तुम्ही विचार करा, म्हणजे तो आपल्या पापाची फळं घडा कसा काय भरतोय? कोण? गुन्हेगाराला साथ देणारा, गुन्हेगाराचं समर्थन करणारा. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे कोण झाला तो? स्वतःचा वैरी झाला, आणि तो गोळा करतोय, हे सगळं पापाचा घडा आपला भरतोय. मग तो पापाचा घडा भरायचा की पुण्याचा घडा भरायचा? सत्कर्म करायचं की कुकर्म करायचं? पण शेवटी ते तुम्हालाच भोगायचं आहे मित्रांनो. तुम्ही म्हणाल स्वर्ग आणि नरक, मित्रांनो ते इथेच आहे. त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवीन, स्वर्ग काय आणि नरक काय आहे. पण ते सर्व तुम्हालाच, नरक यातना आणि स्वर्ग सुख, हे तुम्ही तुमच्या कर्मानुसार मिळवता. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हीच तुमच्या आयुष्यातला एकदम जानी दुश्मन, कट्टर दुश्मन तुम्हीच आहात. तुम्हीच तुमचा कट्टर वैरी आहात. तसाच तुम्ही तुमचा मित्रसुद्धा आहात. कसा मित्र? तर जीवश्य कंठश्य मित्र. मित्रांनो लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे.
आता प्रारब्धात तुम्ही काय केलं आहे त्याच्यावरती तुम्ही जे काय भोगताय ते तुमच्या हातात नाही आहे. ते आता तुम्हाला त्याची फेड करायची आहे, चांगले किंवा वाईट. पण वर्तमान काळात आपण कसं वागतोय आणि भविष्यात कसे वागणार आहात हे तर आपल्या हातात आहे. वर्तमान काळात आपण कसं वागतोय आणि भविष्य काळात कसं वागतोय हे आपल्या हातात आहे. वर्तमान काळ हेच येणारं भविष्य, उद्याचं भविष्य. म्हणजे वर्तमान काळात जगणं गरजेचं आहे. त्या काळ वेळ परिस्थितीनुसार निर्णय घेणं गरजेचं आहे. मग कुठलीही परिस्थिती हो, कितीही बिकट परिस्थिती येऊन दे, कितीही बिकट परिस्थिती येऊन देत, आपली सद्विवेक बुद्धी आपण जागृत ठेवणं गरजेचं आहे. आणि त्या सद्विवेक बुद्धीनुसारच आपण कर्म करणं गरजेचं आहे. कितीही मोठा प्रसंग येऊन देत, आर्थिक, शारीरिक, मानसिक, तुम्ही डामाडोल होता कामा नये, तुम्ही विचलित होता कामा नये. त्या षड विकारांना तुम्ही कवटाळू नये. ज्यावेळी क्षणी तुम्ही षड विकारांना कवटाळाल, जवळ कराल, त्याला आलिंगन द्याल, त्यावेळेला तुम्ही कुकर्मच करणार. तर षड आकारानुसार चाला, षड आकारानुसार चाला. कारण षड आकार असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही ह्या भौतिक जगात जगू शकता. ते विकारामध्ये जर रूपांतर झालं तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आकारामध्ये राहिलात तर त्याचे चांगले परिणाम, सत्परिणाम तुम्हाला भोगायला मिळतील. मग चांगले परिणाम भोगायचे की वाईट परिणाम भोगायचे हे तुमच्या हातात आहे. म्हणून काय, झाला मानव या संसारी आपुला आपण वैरी, की झाला मानव या संसारी आपुला आपण मित्र. काय करायचं, काय कोणता निर्णय घ्यायचा, मित्राला जवळ करायचं की शत्रूला जवळ करायचं. कारण तूच आहेस, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे तर लक्षात घ्या. ते शिल्प घडवताना हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही कोणाशी मैत्री करताय, कोणाशी दोस्ती करताय, कोणाला तुम्ही आपला सखा मानताय, सख्य करताय, त्यानुसार तुम्हाला ते भोगावं लागणार, तसं तुम्हाला ते प्राप्त होणार. मग मित्र गोळा करायचे आहेत, सखा गोळा करायचा आहे, सख्याशी नातं ठेवायचं आहे की वैरीशी, दुश्मनाशी, कुकर्म करणाऱ्याशी मैत्री ठेवायची, हे तुम्ही ठरवा. हे तुम्ही ठरवा. बोलायचं तरी काय, बोलायचं काय, झाला मानव या संसारी आपुला आपण वैरी, किंवा झाला मानव या संसारी आपुला आपण सखा, मित्र, दोस्त. आता तुम्ही ठरवा. आता तुम्ही ठरवा. बोलायचं तरी काय, बोलायचं काय. या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडायचे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्स में लिहा. तुर्तास इतकं. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.